बक्षीस कोणी काढलं? चलिए आपण सर्व आयोजकांना विनंती करू की आपण बसून घ्यायचं आहे. आपण सर्व संघांना विनंती करू, नावा संघ, सोनारी संघ, ओळा संघ, तिन्ही संघांना आपण विनंती करू की आपण समोर यायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व संयोजकांना आपण विनंती करू की आपण बॅक स्टेजला अगदी आपल्या सोफ्यांच्या मागच्या बाजूला येऊन उभं राहा. एका रांगेमध्ये उभं राहिलं तरी चालेल. एक शानदार स्पर्धा, प्रथम वर्ष सरपंच चषक 2025 आणि
या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांना विनंती करू की या मैदानावर जर आपण ही स्पर्धा पाहिली तर खऱ्या अर्थानं मैदान या ठिकाणी अवेलेबल नव्हतं. मैदानाची परिस्थिती फार वेगळी होती, पण आयोजकांची जिद्द फार मोठी होती. जर स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांच्या जिद्दीसाठी एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या या कार्याला सलाम ठोकूया. आणि बक्षीस वितरण सोहळा सुरू करत असताना या स्पर्धेमध्ये कुठलीही गोष्ट आली ना तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं सोंग करता येतं, परंतु माणसाला पैशाचं सोंग करता येत नाही अशी म्हण आहे. या स्पर्धेनिमित्त ज्याने ज्याने आपल्याला हातभार लावलेला आहे, ज्याला आर्थिक श्रम देता आले, ज्याला मानसिक पाठबळ देता आलं, ज्याला शारीरिक श्रम घेता आले, अशा सर्वांचं आपण सरपंच चषक 2025 या करल गावाच्या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. आणि आभार व्यक्त करत असताना मुख्य बक्षीस वितरण आपण सुरुवात आहोत. या चालू सामन्यामध्ये खरं तर शेवटच्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील त्याच्या गोलंदाजीला थोडासा चोप बसला. बाकीचे सर्व मॅच त्यांना बॅटिंग मधून आणि गोलंदाजी मधून गाजविले. आज मात्र त्याची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैष्णव साठी. जबरदस्त बॉलिंग बॅटिंग सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत. जवळजवळ 3 कॅच या चालू सामन्यामध्ये त्यानं पकडल्या आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सन्माननीय राहुलजी तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वैष्णव यांना समर्पित करायचं आहे. वैष्णव भोईर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच फायनलच्या मॅचचा. अगदी त्यांना बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैष्णव भोईर. अभिनंदन वैष्णव, कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड आणि चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. आज हे मैदान नव्हतं, मैदान सजवलंय. खेळाडूंना घेतलेले आर्थिक परिश्रम संयोजन करणं खाऊ नव्हे. 4 दिवसाची स्पर्धा आणि 4 दिवसामध्ये आपण पाहिले गेल्यात तर 2 महिने घेतलेली मेहनत आयोजकांनी संयोजकांनी, तेव्हा आज सरपंच टायटल आपण अनुभवलंय. आणि अगदी पहिल्यांदाच या करळ गावामध्ये ज्यांचं स्वप्न होतं की एकदा तरी सरपंच चषका प्रकाश ज्योतामध्ये करळ गावामध्ये व्हावा, आणि आज खरं ज्यानं हे स्वप्न पूर्ण केलंय ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय अरविंद दादा तांडेल यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. चांगलं योगदान अरविंद दादांचं, त्यांच्या समवेत असणारे त्यांचे अगदी आपण पाहतोय या 5200 चे सर्व शिलेदार. थोड्याच वेळात गुणतालिकेनुसार कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण असेल बेस्ट फिल्डर, मालिकावीर, थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत आम्ही कळवू. थोडी खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करतोय संयोजकांच्या वतीनं. थोडंफार उशीर झालाय. इथून बक्षीस वितरणाला नक्कीच क्रिटिकल मुवमेंट आहेत. उद्या फेरफार नको व्हायला, गडबड व्हायला नको, त्याकरिता पुन्हा एकवार क्रॉस चेक केलं गेलं आहे. आणि तुमच्या इथपर्यंत थोड्याच वेळामध्ये संपूर्ण गुणतालिकेनुसार पूर्णपणे विवरण आराखडा पोचवला जाईल. या स्पर्धेचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, अगदी या स्पर्धेचे प्रणेते, त्यांचे बंधू, तदनंतर वसंतजी तांडेल साईंचे निस्सीम सेवकरी. आज करळ गाव म्हटलं तर अगदी क्रिकेटमध्ये देखील याही गावाचं नाव सातत्यानं नाविन्यतेने घेतलं गेलं आहे. आणि करळ गावातील 2 अनमोल रत्न आपण पाहतोय, स्वर्गीय विशाल तांडेल आणि तदनंतर प्रीतम तांडेल. अगदी हे 2 शिलेदार ज्यांच्या नामस्मरणाने आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं फलाला आली आहे. आज देखत आपण पाहतोय हे दोन्ही जर आज आपल्यात हसते तर नक्कीच एक वेगळं चित्र पाहायला मिळाले असते. पण कालाचा महिमा कालच जाणे
आणि घडलेली ती घटना आज प्रत्येकाच्या काळजाला खऱ्या अर्थानं चटका लावून गेले आहे. आणि आज आपण पाहतोय त्या दोघांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली देऊया. शेवटच्या क्षणाला देखील त्यांचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. आणि वळूया मुख्य बक्षिसाकडे. मित्रो, या स्पर्धेचा वैयक्तिक बक्षिसाच्या दिशेने आपण जात आहोत. वैयक्तिक बक्षिसामध्ये फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, परंतु असं म्हणतात की ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असतं ना तोच संघ पुढे जातो. धोनीच्या 2011च्या वर्ल्ड कप मध्ये आणि त्याच्या IPLच्या कारकिर्दीमध्ये त्यानं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की ज्या संघांमध्ये यंग टॅलेंट असतं, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असतं, तो संघ इतर संघाला पराजित करू शकतो. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचं सर्वोत्तम क्षेत्ररक्षण होतं, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्याचं नाव आहे कोण आहे? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ओवळे संघाचा अश्विन. मी विनंती करतो अश्विन याला की आपण मंचकावर यायचं आहे. सन्माननीय मिलिंदजी तांडेल यांच्या शुभ हस्ते सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हे प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी आणि काही इक्विपमेंट्स आपण पाहतोय, साहित्य आरोग्याला लाभदायक असणाऱ्या. हे टेडी नाही आहे, हे उचलायला 2 माणसं लागणार आहेत. नक्कीच काय गिफ्ट हॅम्पर्स आपण पाहतोय, अगदी आरोग्यासाठी लाभदायक साहित्य इथं उचलायला परिश्रम केलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अश्विनसाठी. या स्पर्धेतला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. पुढील प्राइज या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट्स टिपलेल्या आहेत. मी हे प्राइज देण्यासाठी सन्माननीय आदरणीय श्री वसंतजी तांडेल साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज हे बक्षीस या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. आणि तो खेळाडू आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज. इन गेस्ट कोण आहे तो? शक्ती आवाज आले. अजून मित पाटील. अजून या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजी पुढे कोणाचीही फलंदाजी टिकली नाहीये. त्यानं केलं या मैदानावर शक्ती प्रदर्शन. ओवळे संघाचा शक्ती ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. शक्तीने मात्र गोलंदाजीने भक्ती दाखवली आहे आणि ती भक्ती फलाला आली आहे. आज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना जाईल या स्पर्धेतील एक नामांकित बायसायकल, आकर्षक चषक वसंतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ओवळे संघाचा शक्ती ठरला. जरा जोरदार टाळ्या होऊ दे, टाळ्या कमी पडता कामा नये. सरपंच ट्रॉफीचा हा मानाचा आपण पाहतोय करंडक. सायकल सावकाश पद्धतीने न्या. पुढील प्राइज स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याला ब्रँडेड नामांकित कंपनीची एक सायकल, एक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. आणि हे प्राइज मी देण्यासाठी विनंती करेन सन्माननीय प्रशांतजी तांडेल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्राइज या ठिकाणी द्यायचं आहे. सरपंच चषक 2025 या करल रजनीमध्ये गोलंदाजांना ज्यानं फोडलं तो ठरला या स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याचं नाव आहे
नावा संघाचा मनीष घरत. मनीष घरत ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. धुव्वाधार बॅटिंग, खडे खडे षटकार ठोकलेत, षटकार चौकाराचा पाऊस पाडलाय, गोलंदाजांची कत्तल केली, कापाकापी केली आहे आणि नावे संघामध्ये चालला बेस्ट बासमन, ज्याला मिळाले एक ब्रँडेड नामांकित सायकल आपल्याला पाहायला. आणि तदनंतर 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रशांतजी तांडेल यांच्या वतीनं देखील त्याला या ठिकाणी दिलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज मनीष, ज्याला या ठिकाणी आपण प्राइज देतोय. चलूया पुढील बक्षिसांच्या दिशेने जाताना थर्ड प्राइज. यस, वेल प्लेड मनीष. आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलाय. तत्पूर्वी मान्यवरांमधून विनंती करतोय संपूर्ण संयोजकांच्या माध्यमातून आपण इथून तृतीय क्रमांकाचा मान देऊया. प्रमोद सोनारी संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान. तर या सोनारी संघाचे शिलेदार पहा, व्यासपीठ पूर्ण खुलं आहे, तर आपण सर्वच जण याची नोंद घ्या. सोनारी टीम, मी विनंती करतोय. मी मिलिंदजी राहुल यांना या ठिकाणी विनंती करतोय. तदनंतर अंश तांडेल यांना देखील आपण विनंती करतो. थर्ड प्राइज. कशा पद्धतीनं संघर्ष केला आणि संघर्षातून परत एकदा सोनारी संघ रजनी क्रिकेटच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या सर्व संघ प्रतिनिधींचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परत एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन सोनारी गावातले सर्व खेळाडू पुनश्च ग्रामीण टेनिस क्रिकेटवर आपली हुकूमत गाजवण्यासाठी तयार होत आहेत. सोनारी संघाचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या आपण वाजूयात. चांगला खेळ सोनारी संघाचा. बॅट पॅचनं आज खऱ्या अर्थानं फ्रंटफुटला आले. सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने सरपंच चषकातील तृतीय क्रमांकाचा टायटल पटकावला. हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्लेट. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाकडे चाललाय, चांगला खेळ अंततः द्वितीय क्रमांकावर शांत बसवलाय. नावा संघानं ज्या संघाला ते ओवळे संघ ठरलाय या स्पर्धेतील सरपंच चषक 2025 पर्व पहिल्या तृतीय क्रमांक ओवळे संघ. जरा जोरदार टाळ्या. सरपंच ट्रॉफी 2025 द्वितीय क्रमांकाचा मान देण्यासाठी मी विनंती करतोय. सन्माननीय आदरणीय श्री भूपेंद्र शेठ तांडेल साहेबांना विनंती करतो. तदनंतर अरुण साहेबांना आपण विनंती करू की आपल्या शुभ हस्ते हा प्राइज या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते समर्पित करायचा आहे. परत एकदा 30 दशक तोच दरारा. गेली काही दशक रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटवर ओवळे संघाची दहशत आपल्याला पाहायला मिळाली आणि आस्थागत आज परत एकदा सरपंच ट्रॉफी 2025 या करलच्या नगरीमध्ये दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मान रनर अप ओवळे संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या 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 वाजत राहिल्या पाहिजे. इथून आपण जाऊया या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. तर एक आज सरपंच चषक पाहतोय. मी मगाशी सांगितलं की समाजामध्ये जर चांगल्या गोष्टी जर करायच्या असतील तर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा खर्च करावा, ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांनी ताकद खर्च करावी, ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी खर्च करावी आणि ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही ना त्याने आपल्या गप घरी शांत बसावं. कारण समाजाला धोका या तिघांचा कधीच नसतो. समाजाला धोका चौथ्या व्यक्तीचा असतो. तो करत काहीच नसतो पण बोलत खूप काही असतो. आणि म्हणूनच आज आपल्या गावाच्या तरुणांसाठी सन्माननीय
माजी सरपंच अरविंददादा तांडेल साहेब ज्या पद्धतीने पुढाकार घेत आहेत, आपल्या सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गावाचा विकास साधला, पण विकास करत असताना पक्ष कोणता, झेंडा कोणत्या पक्षाचा आपण घेतो हे त्यानं कधीच पाहिलं नाही. त्यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ फक्त आपल्या करल गावाचा विकासच या ठिकाणी राहिला. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सन्माननीय आयोजकांच्या वतीनं 5200 हे जे ग्रुप आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप, या ग्रुपला तब्बल 25,000 रुपये या ठिकाणी समर्पित केले जात आहेत. मी विनंती करतोय परेश कडू यांना की आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. परेशजी कडू या तब्बल 25,000 रुपयाचं हे कॅश प्राइज आपल्या ग्रुपला 5200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप यांना या ठिकाणी समर्पित केलं जात आहे. नक्कीच पहा दादांच्या माध्यमातून. आणि तदनंतर आज अस्तागत जी व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे, खरं तर अनवधानानं कमी वयामध्ये ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली. मला असं वाटतंय की कुठेतरी 2 ते 3 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये ज्यांचं ब्राईट फ्युचर होतं, भविष्य चांगलं होतं, पण ते काळाला मान्य नव्हतं. आज त्यांच्या नावानं आपण संघ उभा केला आणि त्या संघाला या ठिकाणी आपल्या प्रमुख आयोजकांच्या वतीनं अर्थातच अरविंद तांडेल साहेब आणि त्यांच्या सर्व पाठीराखांच्या वतीनं 25,000 रुपयाची धनराशी आपल्या संघाला समर्पित केली जात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी संघाचे संघनायक कॅप्टन सागर तांडेल यांना विनंती करतोय की आपण ही धनराशी स्वीकार करायची आहे. विशाल स्पोर्ट्स करल संघाला 25,000 रुपयाची धनराशी या ठिकाणी दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 50,000ची मदत या व्यासपीठावरून 5200 ग्रुप, ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आणि तथा विशाल स्पोर्ट्स करल संघाला या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांचा आपण मनस्वी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करत असताना पुढील बक्षीस, आपण स्पर्धांमध्ये बाईक पाहिल्या, कार पाहिल्या, सायकल पाहिल्या, सोन्याची चेन पाहिली, पण इंसान का जीवन फिट है तो इंसान का जीवन हिट है. आरोग्यम धनसंपदा. तुमचं जर आरोग्य जर चांगलं असेल ना तर सगळं काही आयुष्यामध्ये मिळवता येतं. माणूस आयुष्यभर शरीर खर्च करतो आणि पैसा मिळवतो आणि तेच मिळवलेले पैसे, कमवलेले पैसे 50 नंतर आपल्या शरीरावर परत आजारपणामध्ये खर्च करावे लागतात. म्हणून शरीर फिट असेल तर आपलं आयुष्य फिट असतं. म्हणून आज जी संकल्पना या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, आपण पाहतोय एक वॉकर आहे आपल्या शरीराला सुदृढ करण्यासाठी. ते वॉकर कोणाला मिळेल? स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू कोण असेल ज्याला हे प्राइज या ठिकाणी मिळेल? ते वैयक्तिक बक्षीस बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू कोण आहे? स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ज्यानं फक्त 3 विकेट मिळवल्यात. स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ज्यानं आपल्या बॅट मधून टोटल 99 धावा कुठून काढल्यात. 99 धावा प्लस 3 विकेट, 7 चेंडूमध्ये 7 चौकार, विकेट हॅट्रिक ठोकणारा रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अखादी देशापर्यंत ज्याच्या क्रिकेटची चर्चा आजवर आपण पाहिली, सोनारी संघाचा संदीप पाटील उर्फ पप्पू. मी मान्यवरांना विनंती करते की आपण खाली जायचं आहे. चला खालीच थांबवायचं आहे सरांना. मी विनंती करतोय सरपंच अरविंदजी तांडेल साहेब असतील, अंशी यांना आपण विनंती करू की आपण मंचकाच्या खाली जायचं आहे. मान्यवरांना विनंती की आपण मंचकाच्या खाली जावं सर्वांनी. बॅटिंग आवडली असेल, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक मास्टर माइंड कॅप्टन, एक मास्टर माइंड खेळाडू संदीप पाटील ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू. नक्कीच संदीपचे आपण तिथंच थांबायचं आहे. आतिश सर तुमच्या समवेत जोडले जातील. स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू. मी एका स्पर्धेमध्ये सांगितलं होतं
की तुम्हाला जर तुमच्या क्रिकेटची कारकीर्द जर मोठी करायची असेल तर संदीप पाटील ज्या पद्धतीनं सायंकाळच्या सत्रामध्ये 12ही महिना जेएनपीटीच्या मैदानावर कसरत करतो, मेहनत करतो, प्रॅक्टिस करतो, त्या पद्धतीनं मेहनत करून तुमचं शरीर फिट ठेवणं गरजेचं आहे. संदीप, नवोदित खेळाडूंना काय सांगशील? कशा पद्धतीनं 10-15 वर्ष जर एखाद्या खेळाडूला जर सातत्यानं खेळायचे असेल तर तू त्यांना काय सांगशील? मी पहिल्यांदा करळ ग्रामस्थांना धन्यवाद बोलेन की आमची टीम घेतली आणि आम्हाला इथे खेळायला दिलं. कारण ह्या वर्षभरात आम्ही खेळतोय, आम्ही कुठेही मॅच जिंकलो नव्हतो, पण हा ग्राउंड मी बोलेन लक्की ठरला आम्हाला. कारण आम्हाला तिसरा क्रमांक आला, पण चालेल आम्हाला, कारण ट्रॉफी तर आली. आणि मी यंग टॅलेंटला एवढंच सांगितलं, तुम्ही थोडीशी मेहनत करायला हवी. खूप छोटे छोटे मोमेंट असतात, त्याच्यामुळे मॅच जातात. त्या मोमेंट तुम्ही जाऊन देऊ नका आणि थोडीशी मेहनत करायला पाहिजे. तुम्ही वेळ वाया घालवता इकडे तिकडे, त्याच्याऐवजी प्रॅक्टिसवर जास्त भर द्या. व्यायामशाळेत जा, व्यायाम करा, तुम्ही रनिंग करा, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल पुढच्या लाईफसाठी. थँक्यू. आणि पप्पू, तू जसा आखाती देशापर्यंत गेलास, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये केलास, प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की मोठ्या स्पर्धांमध्ये, म्हणजे आताच्या घडीला रतनबुवा असेल, बिग बॅश असेल, ISPL असेल, सुप्रीमो सारख्या स्पर्धा असतात, त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये तू खेळलेला आहेस. त्या स्पर्धांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर सराव किती तास असला पाहिजे एखाद्या खेळाडूचा? मी तास वगैरे असं काही बोलणार नाही, पण त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागेल तुम्हाला. तुमच्या प्रत्येक शॉटवर, तुमच्या बॉलिंग असेल तर बॉलिंगच्या प्रत्येक बॉलवर तुमचा कंट्रोल असला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला करायला लागेल ती फक्त मेहनत. आणि अजून पप्पू किती वर्ष खेळू शकतो? माझा पुढच्या महिन्यात मला वाटतं मी 40+ होणार आहे, त्याच्यामुळे मी आता 40+ कडे वळेन. यंग टॅलेंट त्यांच्या हातात देईन, त्यांचं त्यांनी क्रिकेट चांगला खेळावं. जवळजवळ 20 वर्ष, 2 दशक पप्पूला आपण पाहिलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संदीप पाटील, अर्थातच पप्पू. चलूया आपण या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू पाहिला. तदनंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम संघ, चॅम्पियन, ज्यानं खऱ्या अर्थानं कालच्या रजनीमध्ये एक धक्कादायक पराभव स्वीकारला, पण त्या पराभवाचा वचपा दुसऱ्या दिवशी करळच्या मैदानावर त्यानं काढला. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात वामी, जिंकणं नियतीला शक्य नाहीये घडवणारा इतिहास ज्यानं पुनश्च घडवलाय, दादा संघ ठरला आपला नवा संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी विनंती करतोय सन्माननीय प्रमुख आयोजक अरविंदजी दादा तांडेल तथा सूरजी तांडेल साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सरपंच चषक 2025 चा अंतिम विजेता संघ ठरलाय न्हावा संघ. सरपंच चषक 2025 चा अंतिम विजेता शार्वी 11 न्हावा संघ ठरलाय चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. न्हावा संघाची दादागिरी पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावर पाय टाकले जात आहे. एका बॅट पॅच नंतर न्हावा संघ एका चांगल्या ट्रॅकवर येतोय.